नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज आज तुम्हाला पाहत आहेत. तुमच्या सर्व हालचाली आणि तुमच्या मनात चालणारे विचार याकडे स्वामींचे पूर्ण लक्ष आहे. स्वामी आज तुम्हाला सांगत आहेत की बाळा, आता तू डोळे बंद कर आणि एक मोठा श्वास घे. आज तुझ्यासाठी मी अशी चमत्कारी घटना पाठवणार आहे की जी पाहून तू खूप आनंदित होशील. तुला माझा आशीर्वाद आहे की तुझे जीवन आजपासून बदलणार आहे. तुझ्या सर्व इच्छा मनोकामना आज पूर्ण होतील. माझा हा आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई तू खूप ग्रेट आहेस अशी कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्यापर्यंत येण्यासाठी एक मार्ग मिळेल आणि तुम्ही त्या मार्गावर न अडखळता न अडचणीत पडता मी तुम्हाला माझ्यापर्यंत येण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. स्वामी म्हणतात की बाळा, तुला मी आज पैसा, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, नवीन मार्गदर्शन आणि अशा चमत्कारी गोष्टी देत आहे. ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज राहा. तू खूप दिवसापासून या गोष्टीची वाट पाहत होतास. ती गोष्ट तुला आज मी देत आहे. तुझ्यासाठी सर्व काही आज चांगले होणार आहे. तुझे दिवस आजपासून बदलणार आहेत. बाळा, जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या असा दिवस येतो की जो त्याची कल्पना नसते आणि तो दिवस त्यांना अनुभवता येतो. कारण तुम्ही खूप भाग्यवान आहात. त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. स्वामी तुमचे सदैव रक्षण करतात. बाळा, मी तुझ्यासाठी आणि तुझ्या घरावरती अशी एक मोहमाया आणि माझी छत्रछाया सोडली आहे की ज्यामुळे तुमच्या घरावर येणारे प्रत्येक संकट हे वरच टळून जाईल. तुझ्यापर्यंत कुठल्याही संकटाचा दाह मी पोहोचू देणार नाही. तू माझे बाळ आहेस. मी तुझे नेहमी रक्षण करत राहीन. हा माझा तुला शब्द आहे. तुझे जर माझ्यावरती खूप प्रेम असेल, असाच विश्वास असेल, तर तू आता निश्चिंत शांत राहा आणि मी जे काही तुझ्या जीवनात करत आहे ते तू फक्त स्वीकार कर. कारण कुठलीही आई कुठल्याही बाळासाठी वाईट काहीही करत नाही. जे काही करेल आणि जे काही होणार आहे ते अगदी आनंदाने स्वीकार कर. कारण मी तुझ्यासाठी तेच देत आहे जे तुझ्यासाठी योग्य आहे आणि तुझ्यासाठी कल्याणकारी आहे. तुला वाटत असेल की मी देवाकडे खूप नवस बोलले, खूप प्रार्थना केली, परंतु एखादी गोष्ट मागूनही देवाने का दिली नाही, तर त्याचा विचार कर. कारण मी तुला त्याच गोष्टी देतो ज्यामुळे तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. नसेल तर तुझ्या जीवनाच्या उद्धारासाठी मी इथं बसलेला आहे हा विचार कर आणि तू सर्व कर्म माझ्यावरती सोडून फक्त तू चांगल्या गोष्टी स्वीकार करण्याचा प्रयत्न कर आणि चांगल्या मार्गावरती चालत राहा. तुला नक्कीच देवापर्यंत मिळण्यासाठी मार्ग तयार होत आहेत. बाळा, तू खूप भाग्यशाली आहेस. कारण आज तुझी निवड मी या संदेशासाठी केली आहे. कारण तुझी खूप दिवसापासूनची प्रार्थना आज माझ्यापर्यंत पोहोचली आहे आणि मी ती प्रार्थना पाहून अगदी खुश आहे. माझे मन तुझ्यावरती प्रसन्न आहे. कारण तुझे मन अगदी स्वच्छ आहे आणि तुझ्या मनातून येणारा प्रत्येक शब्द हा स्वच्छ पाण्यासारखा आहे. तो मला माझ्यापर्यंत येऊन तुझी प्रशंसा करत आहे. तुझ्या मनातील भाव त्याने माझ्यापर्यंत पोहोचवले आहेत. आता तू निश्चिंत राहा. तुला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. कारण ब्रह्मांडाचा करता करविता परब्रह्म श्री स्वामी समर्थ आई जर तुझ्या पाठीमागे असेल तर तू विचार कर की तुला कुठल्या गोष्टीची कमतरता का भासेल आणि तुझ्या जीवनात कुठल्याही गोष्टीची उणीव मी भासू देणार नाही. हा माझा तुला शब्द आहे. बाळा, तू माझ्यावरती खूप प्रेम करतोस. मला माहिती आहे तू खूप वेळा माझ्यासाठी रडला आहेस. मला भेटण्याची तुझ्या मनामध्ये जी ओढ आहे, जी आस आहे ती मला समजली आहे. पण आता विचार करू नकोस. मी खास तुझ्यासाठी या संदेशा थ्रू
तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर नक्कीच तुला योग्य मार्गदर्शन होईल आणि जीवन जगण्यासाठी तुला एक मार्ग मिळेल. स्वामी म्हणतात की बाळा, इथे जर तुला कोणाशी प्रेम करायचे असेल, कोणावर विश्वास टाकायचा असेल, तर तो फक्त तुझी इच्छा असेल तर देवावरती टाकून पहा. कारण इथे कोणीही विश्वास ठेवण्यासाठी लायक नाही. कारण त्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला ज्या भावना व्यक्त कराव्या लागतील त्या स्वीकार करणारे फक्त या जगात आई वडील यांच्या व्यतिरिक्त कोणच भेटणार नाही. तुला जर प्रेम करायचे आहे तर फक्त तुझे आई वडील यांच्यावरती कर. कारण बाकी तर सर्व तुझ्या सुखाचे भागीदार आणि दुःखाला हिणवणारे आहेत. त्यामुळे जीवनाचे सत्य जाणून घे आणि अशा लोकांपासून नेहमी दूर राहा की जे तुझा वापर फक्त त्यांच्या कल्याणासाठी आणि उपयोगासाठी करतात. अरे, इथे अशी कुठलीच गोष्ट नाही की जी टाकून दिली जाते. तू तर माणूस आहेस, मग तुझा उपयोग का करून घेतला जाणार नाही? पाणी जरी गढूळ असले तरी त्याचा वापर पाणी पिण्यासाठी होत नसेल तरीही त्याचाच वापर आग विझवण्यासाठी नक्कीच करतात. त्यामुळे तू तर एक चांगला सदृढ मनुष्य आहेस, मग लोक तुझा उपयोग का करून घेणार नाहीत हे ओळखून घे आणि जीवनाचे सत्य जाणून फक्त प्रेम हे देवावर कर आणि पहा, तुला देवाकडे कधीही हातबल व्हावे लागणार नाही. देव हा असा तुझा परमेश्वर आहे की जो तुला कधीही धोका देणार नाही. तुझी प्रत्येक इच्छा तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव घेण्यासाठी तू आजच हा संदेश एका व्यक्तीला शेअर करून पहा. तुझ्याकडून एक पुण्याचे काम घडून येईल आणि तू ते केल्यामुळे एखाद्याचे व्यस्त होणारे जीवन हे नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेल. त्यांना जगण्यासाठी एक नवी आशा, नवी उमेद मिळेल आणि स्वामीकडे जाण्यासाठी तुला एक मार्ग मिळेल. स्वामी म्हणतात की बाळा, जीवनात जर तुला यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले तो स्वतःला बदल. कारण जगाला बदलायला गेलास तर तुझे जीवन आणि तू कधी जगासारखा होऊन गेलास हे तुलाही समजणार नाही. त्यामुळे जर काही चांगले करायचे असेल तर सुरुवात ही नेहमी स्वतःपासून करावी. लोकांचा विचार करण्यात आपला वेळ वाया घालू नये, नाहीतर आपणही वाया गेल्याशिवाय राहणार नाहीत. हा विचार करा आणि आजच स्वामी मार्गात येऊन आपले जीवन स्वामीमय करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला यश येईल आणि जीवनात प्रगतीपथावर जाल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.